टू एक्सलन्स ॲग्री अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रणजित तुम्हाला ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स सोबतच बॉटनी आणि प्लांट पॅथॉलॉजी हे काय सब्जेक्ट घेणार आहे. ठीक आहे. तर आता बघा MCR ची तयारी करताय तुम्ही, लाईक तुमचं 4th इयर वगैरे चालू असेल तर तुम्ही आतापासूनच रोज थोडा थोडा अभ्यास करत राहिला तर ह्या तुमच्या लास्ट इयर मध्ये तुमचा अभ्यास होऊन जाईल. शेवटी असं होतं की मग सगळी मुलं शेवटच्या महिन्यात अभ्यासाला लागतात, शेवटचे 1-2 महिने किंवा मॉड्यूल चालू असताना त्यावेळेस लोड येतो, कारण आपला सिलेबस खूप आहे ॲग्रीचा सिलेबस. तुम्ही सगळ्या नोट्स तुमच्या हार्डली एकदा वाचून होतात. तर रावेचा जो वेळ आहे तो तुम्ही चांगला युटिलाइज करू शकता MCRच्या अभ्यासासाठी. म्हणजे तुम्ही डिग्रीमध्ये 4 वर्ष काही नसलं केलं, फक्त वन नाईट स्टडी करून तुम्ही एक्झामला गेलाय तुमच्या. आता हे जे शेवटचं वर्ष आहे ह्याच्यात जर तुम्ही अख्ख्या डिग्रीचा पुन्हा एकदा चांगला अभ्यास केला तर तिथून पुढे MCR म्हणजे MCR तर होतोय तुमचं MSc साठी, पण सोबत तुम्ही बाकीच्या जे एक्झाम देणार आहे, AF असेल किंवा ऍग्रिकल्चर MPSC असेल किंवा आता राज्यसेवेला ऑप्शनल पण आलाय ऍग्रिकल्चर, हे सगळ्यांसाठी बेस म्हणून एकदा का होईना मला एक सिनियर म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक मुलांनी MCR केलं पाहिजे, MCRचा अभ्यास केला पाहिजे एकदा का होईना. पुढे काय करायचंय ते नंतर, पण MCRचा अभ्यास हा एकदा तरी करायचा डिग्रीचा आपल्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला सुरुवात करणार आहे ॲनिमल हजबंड्री या टॉपिक पासून. आता हा टॉपिक सोपा आहे, म्हणजे जास्त अवघड नाहीये, पण विषय असा आहे की हा जर तुम्ही सोपा आहे म्हणून खूप कॅज्युअली घेतला तर खूप सोपे क्वेश्चन पण चुकतात. म्हणजे हातातले मार्क्स आहेत जे सगळ्यांचे बरोबर येतात ते तुमच्या बरोबर आले पाहिजे, बरोबर का. मी जर आधीमध्ये काय विचारलं तर मला मेसेज करायचा आहे, हसू आलं तरी हसायचंय. ओके, तिथं हसायच्या स्माइली पण आहे चॅट करताना तुम्हाला. ठीक आहे. 1 तास लेक्चर चालेल, एकदम बिंदास्त व्यवस्थित बसून लेक्चर ऐका. तुम्हाला काय डाऊट असेल तर बिंदास्त विचारा मला सगळ्या गोष्टी. ओके. तर 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला कशामध्ये येणार आहेत, ह्या पूर्ण ॲनिमल हजबंड्री मध्ये येणार आहेत. मिल्कच्या वरचे पण काय क्वेश्चन येतील. आता सर याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे, आता बघा नोट्स जर प्रत्येक सेमिस्टर वाईज बघत गेल तर खूप क्वेश्चन आहेत, सॉरी खूप कोर्सेस आहेत. तर त्या सगळ्या कोर्सेसचं मिळून एक कन्साइज नोट्स बनवलेले आहे. 100 ते 150 पानाचे नोट्स असतील, आय थिंक 100च असेल. त्याच्या आत तुमच्या सगळ्या ब्रीड, सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय, सगळ्या ब्रीड कॅटल, बफेलो, शीप, गोट, ह्या सगळ्यांचा ब्रीड तुम्हाला छानपैकी मी घेणार. सगळे छान त्यांचे सगळ्यांचे फोटो, त्यांचे प्रत्येक कॅरेक्टर, प्रॉमिनंट कॅरेक्टर तुम्हाला छान सगळे सांगणार आहेत. नंतर त्यांच्या सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिस, लाईक त्यांच्या डेली आपण लाईव्ह स्टॉक साठी काय काय मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करतो, तर सगळ्या प्रॅक्टिसेस 1 बाय 1 तुम्हाला मी इथं घेणार आहे. लाईक आयडेंटिफिकेशन मेथड असतील, लाईक परत मिल्किंग मेथड कुठला वापरतो आपण, किंवा त्यांच्या हाऊसिंग सिस्टीम वरती टेल टू टेल, हेड टू हेड, ह्या हाऊसिंग सिस्टीम याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. सो जे काय महत्वाचं आहे ते सगळ्या गोष्टी आणि खूप प्रत्येक कॉन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करून तुम्हाला मी घेणार आहे. सो तुम्ही हे माझं डेमो लेक्चर आहे, सोबतच सगळेच लेक्चर असे खूप छान होणार आहेत, तुम्ही खूप एन्जॉय करणार आहे सगळे लेक्चर. सो डिग्री तुमचा रावे संपूस तर तुमचा सगळ्या MCRचा अभ्यास करून घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. चला, लाईव्ह स्टॉक कशाला म्हणायचं, तर लाईव्ह स्टॉक रेफर्स टू डॉमेस्टिकेटेड ॲनिमल, ज्यांना आपण सांभाळतो आपल्या फायद्यासाठी. ठीक आहे. डोमेस्टिकेटेड ॲनिमल दॅट आर रेज्ड इन अन ॲग्रिकल्चर सेटिंग फॉर फूड, फायबर, लेबर और अदर प्रोडक्ट्स, त्याला काय म्हणायचं, लाईव्ह स्टॉक म्हणायचं. आता कधी कधी डेफिनेशन वरती जर बघितलं आपण डेफिनेशन लाईव्ह स्टॉकची, तर काय, लाईव्ह स्टॉक आर द फार्म ॲनिमल, कुठले कुठले, कॅटल, बफेलो, शीप, गोट, पिग, हॉर्स, पोल्ट्री दॅट आर रेज फॉर द पर्पज, लाईक आपण मिल्क साठी वापरतो मेजर, किंवा मीट, वूल, एग, लेदर, ड्रॉट वर्क किंवा मॅन्युअर साठी. ओके, हे त्याचे डेफिनेशन आहे. त्याच्यावर काही क्वेश्चन येणार नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक स्लाइड वरती तो पॉइंट पण सांगणार जिथे तुम्हाला MCQ येऊ शकतो किंवा PYQ आलेला आहे. ठीक आहे. आणि स्लाइड सगळ्यात खूप इंटरेस्टिंग असणार आहेत पुढं. आता थोडस तुम्हाला जो सिलेबस मध्ये पॉइंट आहे पहिला, लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. प्रोडक्शन मध्ये आपल्याला लाईव्ह स्टॉकचं प्रोडक्शनचं ऍग्रिकल्चर GDP आणि टोटल GDP मध्ये काय कंट्रीब्युशन आहे हे बघायचं. तर बघा, the livestock sector contribute 4.11% of the gross domestic product and 25.6% of the full agriculture GDP. सो ऍग्रिकल्चर GDP मध्ये जर बघा 25% लाईव्ह स्टॉकचा वाटा आहे, म्हणजे काय, स्कोप अँड इम्पॉर्टन्स आहे दोघांना पण.
काय प्रोव्हाइड करतात लाईव्ह स्टॉक आपल्याला? इट प्रोव्हाइड फूड, फायबर अँड स्किन, ड्राफ्ट, डंग अँड अदर अॅनिमल वेस्ट मटेरियल, स्टोरेज, वीड कंट्रोल, किंवा स्पोर्ट्स साठी पण काही भागात स्पोर्ट्स साठी, लाईक आता बैलगाडा शर्यत असेल किंवा काही ठिकाणी ते बफेलोची टक्कर असते बघा, तिथं ते वापरले जातात. कुठल्या कुठल्या ब्रीड आहेत वगैरे ते पण आपण बघणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे. तर बघा आता एक 2 मिनिटात एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस सीजन स्लॅक असतो, म्हणजे आता सध्या तुमचा अभ्यासाचा सीजन नाहीये, तुम्ही रावेमध्ये एन्जॉय करत असाल किंवा तुमचा आता 4th इयरला तसे तुम्ही आलाय, अशा स्लॅक पिरियड मध्ये तुम्ही अभ्यास करणं म्हणजे खूप म्हणजे ह्यात तुम्ही डिसिप्लिन राहून लेक्चर करणं, अभ्यास करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. पण हे डिसिप्लिन जो स्वतःला लावेल तो काय तर करून दाखवणार, लक्षात ठेवा पुढे. कारण आता 3 वर्ष तुम्ही जे केलं त्याच्या ते काहीच कोण विचारत नाही, पण ह्या वर्षात तुम्ही काय करताल ह्यावरनं तुमचं पास आउट झाल्यानंतर कुठं तुम्ही असणार आहे हे डिसाईड करणार आहे. सो खूप सिरियस घ्या गोष्टी. आता आता तुम्ही गोष्टी वरच्या घेणं सोडून द्या. डिग्री संपत आलेली आहे, इथून पुढे तुम्हाला गोष्टी विचारल्या जाणार आहेत आता. ठीक आहे, काय करताय तुम्ही म्हणून. तर बघा आता थोडस मी एक काय गोष्टी सांगतो की इंडिया इज, आता बघूया का आपण की कुठल्या कुठल्या सेक्टर कुठल्या कुठल्या रेंजला आहे. तर आपण जर वर्ल्ड हायेस्ट लाईव्ह स्टॉक ओनर आहे इंडिया सध्या, माहिती तुम्हाला, बघितलं तर आपण बघितलं तर वर्ल्ड हायेस्ट लाईव्ह स्टॉक ओनर ऍट अबाउट जवळपास बघा 535.78 मिलियन लाईव्ह स्टॉक एकटे इंडियाकडे आहेत. ठीक आहे. सो जगातला सगळ्यात हायेस्ट लाईव्ह स्टॉक असणारा देश आहे इंडिया. ह्याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त कोण आहेत? मग सगळ्यात जास्त आहेत बफेलो. किती आहेत? 109, म्हणजे 109.85 मिलियन बफेलोज इंडिया मध्ये. बफेलोच्या लाईव्ह स्टॉक मध्ये बफेलोच्या नंबर मध्ये इंडिया टॉपला आहे. आता बघा म्हणून इथं काय झालं, यांच्या मारामारी चालू झाली. ह्याचा अर्थ काय की काऊ सेकंड नंबरला आहेत, बफेलो टॉप नंबरला आहेत. ठीक आहे. सेकंड इन द पॉप्युलेशन ऑफ कॅटल, सो 192.49 मिलियन. हे सेकंड नंबरला कोण आहे? कॅटल अँड गोट. गोटच्या नंबर मध्ये पण आपण सेकंडला आहे, 148.88 मिलियन. मिल्क प्रोडक्शन मध्ये टॉपला इंडिया. बघा व्हाईट रिव्होल्युशन जे आलं डॉक्टर वर्गीस कुरियन, तेव्हापासून मिल्क प्रोडक्शन मध्ये इंडिया हा टॉपला आहे. ठीक आहे. सो फर्स्ट इन मिल्क प्रोडक्शन, सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फिश अँड ॲक्वाकल्चर, सेकंड लार्जेस्ट फिश अँड ॲक्वाकल्चर. थर्ड इन एग प्रोडक्शन, एग प्रोडक्शन मध्ये इंडिया थर्ड आहे. शिप पॉप्युलेशन मध्ये पण थर्ड आहे इंडिया. ठीक आहे. 10 कॅमल पॉप्युलेशन. बघा कधी कधी असा एखादा क्वेश्चन येतो लाईव्ह स्टॉक सेन्सस वरती. सो 10 कॅमल पॉप्युलेशन मध्ये आपण 10 नंबरला आहे. तर हा जो अॅनिमल सेन्सस घेतला जातो तर बघा प्रत्येक 5 वर्षांनी घेतला जातो. पहिला घेतला होता 1919 ला. तिथून पुढे प्रत्येक 5 वर्षांना काय केलं जातं? लाईव्ह स्टॉक सेन्सस. आता जो आपण आहे सध्या तो किती आहे? 20th आहे, 20वा लाईव्ह स्टॉक सेन्सस आहे. आणि त्यानुसार बघा मागच्या सेन्सस पेक्षा यावर्षी कितीनं वाढलेला आहे? 4.6% आपली इन्क्रीज झालेलं आहे पॉप्युलेशन लाईव्ह स्टॉकचं, 4.6%. आता मी नंबर नुसार आता थोडंसं सांगतो तुम्हाला रँकिंग. 20th लाईव्ह स्टॉक सेन्सस नुसार बघा, मग सांगितलं लाईव्ह स्टॉक मध्ये आपण फर्स्ट आहे, 535.78 मिलियन एवढं लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन एकटे इंडियाकडे आहे. तर फर्स्ट आहे कॅटल, सेकंड आहे कॅटल मध्ये आपण मग सांगितलं तुम्हाला बफेलो, बफेलोच्या नंबर मध्ये फर्स्ट आहे आपण. शीप मध्ये थर्ड आहे, गोट मध्ये आपण सेकंडला आहे, पोल्ट्री मध्ये फिफ्थला आहे. ओके. तर स्टेट नुसार जर बघितलं तर कुठला स्टेट म्हणजे इंडिया मधली जर बघितलं आपण, इंडिया तर फर्स्टला आहे लाईव्ह स्टॉक मध्ये. पण आता बघूया की कुठला म्हणजे टोटल लाईव्ह स्टॉक मध्ये कुठला म्हणजे टोटल इंडियामध्ये कसं आहे. तर बघा लाईव्ह स्टॉक मध्ये युपी एक नंबरला आहे. सर्वात जास्त लाईव्ह स्टॉक कुठे आहेत? इंडिया युपी मध्ये आहेत. सगळ्यात जास्त कॅटल कुठे आहेत? वेस्ट बेंगॉल. बफेलो युपी मध्ये आहेत. शीप कुठे आहेत? सगळ्यात जास्त तेलंगणामध्ये आहेत. गोट कुठे आहेत? राजस्थान मध्ये आहेत. पीक कुठे आहेत? आसाम मध्ये सगळ्यात जास्त आहेत पीक. आणि पोल्ट्री पॉप्युलेशन कुठे आहे? तामिळनाडू. ठीक आहे. म्हणजे सगळ्या बेसिक ह्यातनं तुम्हाला एक सांगतो, सरांनी ह्या बॅचला 360 नाव का दिले, ह्याच्यामध्ये तुमचं एएफओ पण हे होणार आहे. म्हणजे तुम्ही लास्टला तुम्ही बघा तुम्हाला करायचं असेल नसेल हे नंतर ठरवा, पण तुमचं ह्याच्यामधून सगळे एक्झामची तयारी होणार आहे. हे सगळे क्वेश्चन एएफओ ला विचारले जातात, नाबार्डला विचारले जातात, कॉटन कॉर्पोरेशनला विचारले जातात, बरोबर. एमसीआरला तर आहेच.
सो हे सगळ्या गोष्टी खूप छान क्लिअरली तुमच्याकडून होणार आहेत. फक्त सगळे लेक्चर छान करा सगळे. आता बघा अॅन्युअल प्रोडक्शन मिल्क किती आहे 198.44 मिलियन मेट्रिक टन एवढं आपलं मिल्क प्रोडक्शन आहे अॅन्युअल. पर कॅपिटा अवेलेबिलिटी किती आहे मग आपली 406 ग्रॅम पर डे आपल्याला अवेलेबिलिटी आहे. आणि आयसीएमआर काय म्हणते तुम्ही किती दूध पिला पाहिजे 280 ग्रॅम पर डे. म्हणजे रिकमेंडेशन पेक्षा अवेलेबिलिटी जास्त आहे आणि इंडिया मिल्क प्रोडक्शन मध्ये टॉपला आहे तुम्हाला माहितच आहे. पुढं मीट बघा मीट प्रोडक्शन मध्ये 8.60 मेट्रिक टन एवढं अॅन्युअल मीट प्रोडक्शन आहे. पर कॅपिटा अवेलेबिलिटी किती आहे 6.45 kg पर इयर. पण आयसीएमआर काय म्हणते किती खावा बघा हा क्वेश्चन विचारलाय बरं का म्हणून मी घेतलेला इथं स्लाइड वरती. म्हणजे स्लाइड ज्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप सारा पीवायक्यूचा अभ्यास वगैरे करून हे केलेलं आहे. तर बघा मीट पर कॅपिटा अवेलेबिलिटी आहे 6.45 पण आयसीएमआर किती हे करा म्हणते आयसीएमआर सांगते 11 किलो खाल्लं पाहिजे वर्षाला. म्हणजे इथं स्कोप आहे बघा हे प्रोडक्शन किंवा हे जे प्रोडक्शन कमी पडते हे वाढवायला स्कोप आहे बरोबर का. कारण 11 kg हवाय सध्या अवेलेबल आहे फक्त 6.45. एग्स बघा 114.38 तर हे बघितले तर पर कॅपिटा अवेलेबल किती आहेत 86 एग्स पर इयर. आणि आयसीएमआर किती सांगते 182 अंडे खावा वर्षाला बरोबर का. म्हणजे इथं पण स्कोप आहे ऍग्रिकल्चर मध्ये. आता मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये महत्वाच्या टर्म शिकवणार आहे. महत्वाच्या टर्म की ज्या टर्म्स वरती डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. मग ह्याच्यामध्ये जे काय महत्वाचे हे आहेत आपले डेअरी मधल्या सगळ्या टर्म त्या टर्म वरती डायरेक्ट क्वेश्चन येतो. म्हणजे पहिलं लेक्चर केलं तर तुमचे 2 ते 3 एमसीक्यू होऊन जातील त्याच्यामध्ये. ठीक आहे. ऑनलाईनची मुलं तुम्हाला लेक्चर समजत असेल तर फक्त एकदा मला थंब पाठवा म्हणजे मला समजतंय की बाबा तुम्ही लेक्चर बघताय किंवा तुम्हाला ते समजतंय बरोबर का. मला तुम्ही थंब पाठवायचं आहे अधूनमधून तुम्हाला मी विचारल्यानंतर तुम्ही उत्तर पण द्यायचंय. ठीक आहे. तुम्हाला समजतात का लेक्चर. कारण आता आपल्यामध्ये व्हर्च्युअल येस व्हेरी गुड. म्हणजे बघा हे मी काय म्हणतो तुम्हाला जोक जरी केलं तर तुम्ही हसायचे मग तिथं हसायचे स्माइली पाठवायचे. त्यानं काय होतंय की आपलं हे इंटरॅक्शन चालू राहते. तुम्हाला लेक्चर बोर होत नाही. कारण मोबाईलकडे फक्त असं बघत राहिला तुम्ही तर थोड्या वेळाने काय होणार आहे तुम्हाला बोर व्हायला लागणार आहे. कारण तुम्हाला लेक्चर्स बघायला नाही आवडत तुम्हाला रील्स बघायला आवडतात बरोबर का. असा विषय आहे. सो लेक्चर चालू असताना मी क्वेश्चन विचारला का टाईप करून उत्तर वगैरे द्यायचं. तुम्ही अलर्ट राहता. लेक्चर कॉन्शियसली करा. ठीक आहे. व्यवस्थित करा लेक्चर सगळी त्यानं तुम्हाला नक्की फायदा होईलच. इम्पॉर्टंट टर्म मध्ये बघा लाईव्ह स्टॉक मग अशी बघितलं आपण डोमेस्टिकेटेड अॅनिमल्सला काय म्हणतो आपण लाईव्ह स्टॉक म्हणतो. काफ कशाला म्हणतो आपण काफ इज अ यंग वन ऑफ काऊ बाय बर्थ टू 6 months. जन्माला आल्यापासून पहिल्या 6 महिन्यापर्यंत जे वासरू असतं त्याला म्हणायचं काफ बरोबर. काफ यंग वन ऑफ काऊ बाय बर्थ टू 6 months ऑफ एज त्याला म्हणतो काफ. पुढं सिंक काफ काय असतात हे बघा. कधी काय होतं ॲबॉर्शन होतं गाईचं म्हणजे ॲबनॉर्मल म्हणजे त्याचे जे 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच ती त्याला जन्माला घेते. म्हणजे ते काय असतं ॲबॉर्टेड काफ ऑर इमॅच्युअर बॉर्न काफला काय म्हणायचं सिंक काफ. ओके. आता हे लक्षात ठेवा हे असल्या टर्म एएफओला आणि एमसीआर ला विचारू शकतात. हे असले जे शब्द आहेत ना कोपऱ्यातले इकडचे तिकडचे शब्द आहेत. ओके. बघा पुढं काफ झाला सिंक काफ. पुढं बेबी काफ म्हणजे काय काफ ऑफ 50 to 30 days ओल्ड. 6 महिन्यापर्यंत आपण त्याला काफ नसतं म्हणलंय. बेबी काफ म्हणजे हा पहिल्या महिन्याचं जे आपलं वासरू असतं त्याला बेबी काफ. हिफर कशाला म्हणायचं ह्याला मराठीमध्ये आपण कालवड शब्द वापरतो. कालवड म्हणजे ही यंग बघा फिमेल काफ फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी टू काविंग इज नोन ॲज हिफर. म्हणजे ह्याला मराठीमध्ये बघा माझावर येणे म्हणतात. ठीक आहे. सो ह्यांच्यामध्ये जी प्युबर्टी म्हणजे यंग एज असतं. आता तुम्हाला प्युबर्टी ही टर्म माहित असेल. फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल किंवा फर्स्ट इस्ट्रस हे जे असतो तिथून पुढे म्हणजे बघा ह्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल नसते ह्यांच्यामध्ये इस्ट्रस सायकल असते ज्याच्यामध्ये ब्लीडिंग फेज नसते बरोबर. तुम्हाला ते पुढे रिप्रोडक्शन नावाचा टॉपिक आहे त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगेन. ओके. तर बघा
फिमेल काफ फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी टू काविंग इज नोन एज हिपर. खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे खूप साऱ्या एक्झामला हिपर वरती. तर यंग फिमेल काफ प्युबर्टी पासून काविंग म्हणजे काय असतं, ज्यावेळेस ती पहिल्यांदा डिलिव्हरी म्हणजे पहिल्यांदा प्रेग्नंट राहते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पर्यंत ती काय असते, हिपर असते. एकदा डिलिव्हरी झाल्या का ती मग मदर काव होते. आता बुल और सायर, मेल काफ फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी टू कॅस्ट्रेशन इज नोन एज बुल और सायर. इट इज फिट फॉर सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग म्हणजे ऍक्ट ऑफ मेटिंग, सेक्शुअल इंटरकोर्स. तर हा बुल प्युबर्टी म्हणजे तो बघा स्पर्म प्रोडक्शन चालू करतो तेव्हापासून ते जर त्याचं कॅस्ट्रेशन केलं तर तो सायर राहत नाही मग. ठीक आहे. कॅस्ट्रेशन म्हणजे तर बघा जे तुम्हाला कॅस्ट्रेशन पण माहित असेल, तुम्ही सगळ्यांनी डिग्रीमध्ये शिकला आहे सगळं. तर कॅस्ट्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ टेस्टीज. तर टेस्टीज रिमूव्ह करायच्या आधीपर्यंत तो काय असतो मग बुल ऑर सायर. म्हणजे थोडक्यात हा आपण ब्रीडिंग साठी वापरू शकतो. ब्रीडिंग बुल म्हणतो ना, तर तो हा असतो. त्याला शब्द सायर पण वापरलाय त्यांनी. ठीक आहे. आता बुलक और स्टियर. आता बुलक आणि बुल, बुल म्हणलं का ब्रीडिंग साठी वापरतो आणि बुलक म्हणलं का जो आपण शेतीच्या कामासाठी वापरतो, त्याचं कॅस्ट्रेशन केलेलं असतं. बरोबर. सो अ कॅस्ट्रेटेड बुल. बघा कॅस्ट्रेशनच्या आधी त्याला काय म्हणलं आपण, बुल म्हणलं होतं. बुलक कोणाला म्हणायचं, त्याचं कॅस्ट्रेशन केलेलं असतं, जो शेतीला वापरला जातो. A castrated bull is known as bullock, which is used for work or plowing or for meat purpose. बघा हा इफको 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. इफकोला विचारलेला क्वेश्चन आहे. सो सगळे पीवायक्यू तुम्हाला मी शिकवताच कव्हर करणार आहे. ओके, म्हणजे सगळंच तुमच्या सोबत होऊन जाते. तो बुलक म्हणजे काय, कॅस्ट्रेटेड बुल. पुढं कॅस्ट्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ टेस्टिकल ऑर मेकिंग एनिमल स्टराईल. स्टराईल म्हणजे ही इज अनेबल टू फर्टिलाइज अनेबल टू प्रोडक्शन ऑफ स्पर्म. ठीक आहे. सो रिमूव्हल ऑफ टेस्टिकल म्हणजे कॅस्ट्रेशन. आता तुम्ही बघा ते बर्डीझोस कॅस्ट्रेसल वगैरे तुम्हाला स्पॉटिंगला ठेवलं असेल बघा, फर्स्ट इयरला स्पॉटिंगला ठेवलं होतं का बर्डीझोस कॅस्ट्रेसल वगैरे. त्याच्या सगळ्या मेथड तुम्हाला मी शिकवणार आहे. कॅस्ट्रेशनच्या मेथड कुठल्या कुठल्या आहेत काय, खूप छान. पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिग्रीत जे काय गोष्टी बघायला मिळालेल्या नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे. चला पुढं स्क्रब बुल काय असतो. स्क्रब बुल, बुल समजला, बुलक समजला. स्क्रब बुल काय असतो, हा असा बुल असतो, द बुल विच इज नॉट हॅव्हिंग गुड प्रोजेनी रेकॉर्ड और नॉन डिस्क्रिप्टिव्ह बुल. म्हणजे असा सांभाळायला बैल असतो ज्याच्यात काय सुपेरियर क्वालिटी नसतात किंवा त्याचे पूर्वज काय लय भारी असतात वगैरे, असं काय नाही. सो याला तो यातला एक लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवायचं, बुल विच इज नॉट हॅव्हिंग, सॉरी तुम्ही हा लक्षात ठेवा फक्त, नॉन डिस्क्रिप्टिव्ह बुल हे मिनिंग लक्षात ठेवा फक्त. नॉन डिस्क्रिप्टिव्ह बुल म्हणजे ज्या बैलाबद्दल आपल्याला काय माहित नाही, त्याची प्रोजेनी कशी आहे, त्याची पिढ्या कशा होत्या, त्याच्या पाठीमागचे बैल कसे होते हे काहीच माहित नाही, असा बुल म्हणजे स्क्रब बुल असतो. ठीक आहे. ब्रीडिंग बुल किंवा स्टड बुल म्हणतात बघा, नवीन टर्म अजून एक, स्टड बुल. बुल विच इज मेंटेन फॉर द पर्पज ऑफ ब्रीडिंग विच इज हॅव्हिंग गुड प्रोजेनी रेकॉर्ड. आता ह्या बैलाचे पीडीएन मध्ये खूप चांगली बैल आलेले असतात. ठीक आहे. खूप फिट बैल असतात ह्याच्या पिढीमध्ये, त्याचे प्रोजेनी रेकॉर्ड चांगला असतं म्हणून ह्याला ब्रीडिंग साठी सांभाळला जातो. त्याला काय म्हणायचं, स्टड बुल किंवा ब्रीडिंग बुल. ठीक आहे. निस्ता बुल म्हणलो होतो काय होता, ठीक आहे, नुसता बुल म्हणलो होता आपण, तर तो पण फर्टाईलच होता, लक्षात ठेवा. आणि हा स्टड बुल हा पण फर्टाईल आहे, पण हा मेंटेन केलाय, ह्याचा रेकॉर्ड काय, ह्याचा पाठीमागचा रेकॉर्ड चांगला आहे. टीझर बुल एक कॉन्सेप्ट बघा, टीझर बुल. बघा किती प्रकारचे बुल असतात सर, माहितच नाही आम्हाला, कारण आम्ही अभ्यासच एक रात्री केलाय सर, सकाळ पेपर दिलाय, वन नाईट स्टडी, पेपर संपला, कंट्रोल शिफ्ट डिलीट, परत दुसरा पेपर, असं दीड महिने लेक्चर असायचं सर आमचं, काय पेपर असायचे सर, आम्ही तर काय करायचं. बरोबर का नाही रेश्मा, सृष्टी, पवन, बरोबर बोलतोय का मी. म्हणजे डिग्रीमध्ये असं होतं की उद्या पेपर आहे म्हणलं का रात्री अभ्यास करायचा, पेपर संपला का बाहेर येताच कंट्रोल शिफ्ट डिलीट दुसरा सब्जेक्ट, म्हणून थोडस काय गोष्टी माहित नाही. टीझर बुल काय असतो, कॅस्ट्रेटेड बुल. कॅस्ट्रेटेड बुल आफ्टर कंडक्टिंग व्हॅजोक्टोमी ऑपरेशन. व्हॅजोक्टोमी काय असतं, ह्या बुल मधलं, जसं नसबंदी शब्द ऐकला का, नसबंदी. नसबंदी म्हणजे बघा टेस्टीज पासून
स्पर्म कॅरी करणारं एक ट्यूब असतं ज्याला वास डिफरन्स म्हणतात. ती वास डिफरन्स कट केली जाते, म्हणजे ह्यालाच कॉमन भाषेत नसबंदी म्हणतात. असा नसबंदी केलेला बैल असतो, त्याला काय म्हणायचं? कॅस्ट्रेटेड बुल विच इज युज्ड इन द हर्ड टू डिटेक्ट द ॲनिमल इन हीट. आता बघा, बुलक आणि टीझर बुल मध्ये काय, बुलक आपण कशाला वापरला होता? शेतीच्या कामासाठी. हा बुल पण कॅस्ट्रेटेड असतो, पण हा त्या गायींच्या हर्ड मध्ये सांभाळला जातो. कशासाठी? बघा, व्हॅझोक्टोमी किंवा नसबंदी केल्यामुळं सेक्शुअल डिझायर जास्त बैलाचं ते तसंच राहतं. सो ही इज अनेबल टू डू अ सेक्शुअल इंटरकोर्स. फक्त त्याच्या सिमेनमध्ये स्पर्म नसतात. समजतंय? सो काऊ हिट वरती आली का तो काय करतो, त्याच्यावरती माउंट करतो किंवा सेक्शुअल इंटरकोर्स करायचा प्रयत्न करतो, पण तो करू शकत नाही कारण तो काय असतो? इनफर्टाईल असतो. पण ज्यावेळेस तो माउंट होतो काऊवरती त्यावेळेस शेतकऱ्याला समजतं की ही गाय काय आहे, हिटवरती आहे. कधी कधी बघा, आता हिटवर असल्यानंतर काऊ आयडेंटिफाय करणं अवघड असतं. काही ठराविक फिमेल काऊ असतात ज्या ओरडतात किंवा काही साईन दाखवतात हिटवर आहेत म्हणून त्या. पण खूप वेळा असं होतं की काही गायी ह्या दाखवत नाहीत. काही काऊ काय म्हणजे खूप सायलेंट हिट पिरियड असतो त्यांचा. ते अॅनिमल टू अॅनिमल त्याला समजत असतं. सो बरोबर तो काय करतो, माउंट करतो आणि समजतं की ती काय आहे, ती काऊ हिटवरती आहे. सो ते काऊ हे हिटवरती आहे की नाही हे कळण्यासाठी एक बुल ठेवला जातो, त्याला म्हणायचं टीझर बुल. काऊ म्हणजे माहित असतो तुम्हाला, फिमेल ऑर हिपर आफ्टर फर्स्ट कार्विंग इज नोन ॲज अ काऊ. फर्स्ट कार्विंग म्हणजे बघा, मागाशीच म्हणलं तुम्हाला, तिच्या पहिल्या प्रेग्नन्सी पर्यंत किंवा पहिल्या डिलिव्हरी पर्यंत ती काय असते, हिपर असते. डिलिव्हरी झाली पहिली म्हणजे पहिल्यांदा तिने वासरू जन्माला दिलं का ती काय होते, काऊ होते. ठीक आहे, त्याला आपण मदर म्हणूया. स्प्रिंजर काऊ काय असते आता सर? कसले कसले टर्म सांगताय सर तुम्ही? स्प्रिंजर काऊ म्हणजे बघा, फिमेल काऊ शोईंग साइन ऑफ ऍडव्हान्स प्रेग्नन्सी. तो एक जी प्रेग्नंट असते आणि तुम्हाला तिचं पोट वगैरे दिसतं किंवा तिचे हे जे अडर आहे ते दिसायला लागतं. सो इट इज ऑबियस टू बी प्रेग्नंट असं ज्यावेळेस सायन्स त्याला काय म्हणतात, स्प्रिंगर काऊ. फिमेल काऊ शोईंग साइन ऑफ ऍडव्हान्स प्रेग्नन्सी, तिला काय म्हणायचं, स्प्रिंजर काऊ. स्पाइड काऊ काय असते? स्पाइड जसं आपण कॅस्ट्रेटेड हे बघितला, बुल बघितला, बुलक म्हणलं त्याला आपण, तिचं नसबंदी केली होती, तसं काऊ मध्ये पण केली जाते. म्हणजे काऊ मध्ये पण तिला स्टराईल केलं जातं. स्टराईल हिपर बिकॉज ऑफ रिमूव्हिंग बोथ ओव्हरीज ऑल्सो विल नॉट एक्झिबिट इस्ट्रस. सो अशी गायी जी कधी आई बनू शकत नाही कारण तिच्या ओव्हरीज काढून टाकलेल्या असतात. ठीक आहे, तिला इस्ट्रस पण येत नाही, कधी इस्ट्रस सायकल पण नाही येत. मिल्च काऊ, दूध देणारी गाई. A cow which gives milk is known as milch cow. Calf at foot हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे बघ. ओके ओके, येस. काफ ॲट फूट हा टर्म तुम्हाला फर्स्ट टाइम ऐकलेत असेल बघा. फिमेल ॲनिमल विथ इट्स ऑफस्प्रिंग, म्हणजे गाई तिच्या वासरासोबत असते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, काफ ॲट फूट. फिमेल ॲनिमल विथ इट्स ऑफस्प्रिंग, बरोबर. वासरू आणि गाई म्हणजे ते गाई विथ वासरू असं म्हणू आपण, ते काय असतं, काफ ॲट फूट ही टर्म वापरली जाते. लेक्चरला पाणी वगैरे घेऊन बसत जावा सोबत, खात खात पण काय तर लेक्चर तुम्ही करू शकताय. फक्त लेक्चर करायचे सगळे रेग्युलर, टाळाटाळ नाही करायची. आणि लेक्चर हे नाही, लॅग नाही झाले पाहिजेत, म्हणजे बॅकलॉग नाही ठेवायचा, उद्या बघू आज बघू असं. सगळे लेक्चर लाईव्हच करायचे. एक दोन लेक्चर जर मागं पडला का हळूहळू काय होतं, ते मागं 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 पडत जातात आणि हळूहळू कॉन्फिडन्स कमी 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 होत जातो. सो कन्सिस्टंटली पाक खूप म्हणजे खूप रेअर केसला एखादं लेक्चर मिस करायचं, अदरवाईज सगळे लेक्चर खूप रेग्युलर करायची, लक्षात ठेवा. सो काऊ विच हॅज स्टॉप द मिल्क इज नोन ॲज ड्राय काऊ. जी गाई दूध द्यायचं बंद करते तिला काय म्हणायचं, ड्राय काऊ. आता किती असतो सर हा ड्राय पिरियड एखाद्या गायीचा? बघा, एखादी गाय कशी असते बघा, ती ज्यावेळेस डिलिव्हरी म्हणजे ती प्रेग्नन्सी ज्यावेळेस ती डिलिव्हरी होते, वासरू जन्माला येतं, तिथून पुढं एक 3-4 महिन्यात, 3-4 महिन्यात दूध देत असते. त्या 3-4 महिन्यात ती पुन्हा काय होते, पुन्हा हिटवर येते आणि पुन्हा तिला
प्रेग्नंट केलं जातं. प्रेग्नंट झाल्यानंतर पुढे अजून ती काय होते, मग तिथून पुढे 2-3 महिने म्हणजे असे एक 5-6 महिने ती दूध देत असते आणि परत तिला ऑटोमॅटिक काय केलं जातं, ड्राय काऊ बनवलं जातं. म्हणजे दूध देत नाही, तिला तिथून पुढे सांभाळलं जातं त्याच्या त्या पोटातल्या बाळासाठी आणि परत ते अजून डिलिव्हरी होते. असं सायकल चालू असते. सो ड्राय काऊ. नोट बघा, द सेम टर्म आज अप्लाय टू बफल्स. बफेलो मध्ये पण सेम. आता जेव्हा आपण टर्म बघितला ना, हे सेम टर्म सगळीकडे वापरल्या जातात. बफेलो म्हणजे काफ, बफेलो काफ, बफेलो हिपर, बरोबर का, बफेलो काऊ. म्हणजे म्हशीसाठी पण काय वापरलं जातं बघा, सेम टर्म वापरल्या जातात. बफेलो काफ, बफेलो बुल अशा. सायर, सायर म्हणजे काय असतो, मेल पॅरेंट ऑफ द काफ. मेल पॅरेंट ऑफ द काफ काय असतो, सायर. त्याला आपण फादर म्हणतो. म्हणजे ब्रीडिंग मध्ये आपण एक फादर आणि मदर असे 2 ॲनिमल घेणार आहे, तर त्याला टर्म काय वापरतात इथं, सायर टर्म वापरली. ठीक आहे. आणि मदरला काय म्हणतात, फिमेल पॅरेंट ऑफ काफ. कोण आहे, डॅम. फिमेल पॅरेंट म्हणजे त्याला काय म्हणले, डॅम म्हटले. ओके. काविंग म्हणजे काय असतं, ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ. बघा असलं खूप तुम्हाला डिग्री मध्ये पण विचारलं हे सगळं. ओके. आणि इथून पुढे बी हे सगळे टर्म येणार आहेत. ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ म्हणजे काविंग. काफ नाही का, काफ आपण म्हणलेलं म्हणजे ते काल्विंग म्हणले त्यांनी, ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ. कोलोस्ट्रम काय असतं तुम्हाला माहिती आहे. आता हे ह्याला आपण नाही का चिक म्हणतात काही, किंवा ते पहिलं दूध असतं. सो द मिल्क प्रोड्यूस बाय काऊ और बफेलो जस्ट आफ्टर काविंग इज नोन ॲज कोलोस्ट्रम. पहिल्या बघा आता तिसऱ्या दिवशी बघा इतकं किती एकदम येल्लो विषय आहे. 5व्या दिवशी बघा, 6व्या दिवशी, आणि मग 25 दिवसामध्ये असं व्हाईट होऊन जात. ठीक आहे. कोलोस्ट्रम याच्यामध्ये खूप सारे अँटीबॉडीज असतात. त्या बेबी जे काफ असतं त्याच्या ग्रोथ साठी प्रोटीन्स, मिनरल्स खूप चांगले असतात. लोक हे खातात, हे दूध हे खूप आवडीनं काही लोक खातात, कारण त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रियन्स असतात. ठीक आहे. पण हे सगळं बाळाला दिल्यानंतर, आधी त्या दुधावरती कोणाचा हक्क आहे, त्या जन्माला आलेल्या बाळाचा. बरोबर का. खूप निर्दय व्हायचं नाही. ऍक्च्युली हे असं आहे की ऍग्रिकल्चर किंवा हे आपण डेअरी इंडस्ट्री असू द्या, शेळी पालन असू द्या, या सगळ्यांमध्ये इमोशन्स चालत नाहीत. बरोबर का. म्हणजे मी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणेचा पासआउट आहे. तर आमचे एक सर होते, ते सांगायचे नेहमी की जर तुम्ही शेती करताय किंवा तुम्ही लाईव्ह स्टॉकचा बिझनेस करताय, त्याच्यामध्ये इमोशनल व्हायचं नाही, प्रॅक्टिकली विचार करायचा. बरोबर का. असं म्हटलं जातं. पण तरी पण कितीही प्रॅक्टिकली विचार केला तरी माणसानं स्वतःची माणुसकी नाही सोडायची. बरोबर का. तर ठीक आहे. बॅक टू द पॉइंट. कोलोस्ट्रम, मिल्क प्रोड्यूस बाय अ काऊ और बफेलो जस्ट आफ्टर काविंग इज नोन ॲज कोलोस्ट्रम. पुढं लॅक्टेशन म्हणजे काय असतं, दूध देण्याची प्रोसेस असते. बरोबर. पिरियड बिटवीन पार्च्युरेशन और डिलिव्हरी. पार्च्युरेशन म्हणजे ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ. वर डिलिव्हरी. सो पिरियड बिटवीन डिलिव्हरी ऑफ काफ टू स्टॉपेज ऑफ मिल्क सिक्रिशन ऑफ काऊ इज नोन ॲज लॅक्टेशन. मग तिनं डिलिव्हरी झाल्यानंतर ती दूध द्यायला चालू करते, जोपर्यंत दूध देते तोपर्यंत त्या पिरियडला काय म्हणायचं, लॅक्टेशन म्हणायचं. ओके. विनिंग काय असतं, विनिंग. विनिंग ही टर्म काय बघा, आपल्यात कसं असतं, गायीची डिलिव्हरी झाली का ते वासरू ते जवळ नाही बांधू शकत आपण. जवळ बांधलं का ते दूध पिऊ शकतं सगळं, त्याला लांब बांधलं जातं. तिथून परत त्याला उचलून न्यायचं, दूध पाजायचं, परत माघारी आणायचं, हे खूप ऍक्च्युली हे हेक्टिक काम असतं. म्हणून काय केलं जातं की त्या काफला सेपरेट केलं जातं. सेपरेशन ऑफ काफ फ्रॉम द मदर आफ्टर पार्च्युरेशन इज नोन ॲज विनिंग. बाळ जन्माला आलं का तिथून लगेच त्याला काही दिवसात ते वासरू सेपरेट केलं जातं आणि त्याला बघा मग असं दूध पाजलं जातं. ठीक आहे. कॉमन दूध पाजलं जातं, त्याला म्हणायचं विनिंग. तुम्हाला विचारतील बघा ह्या टर्म्स. विनिंग, विनिंग म्हणजे सेपरेशन ऑफ काफ फ्रॉम द मदर आफ्टर पार्च्युरेशन. कलिंग काय असतं, कलिंग ऐकलंय का, कलिंग. कलिंग इज अ प्रोसेस इन त्यामध्ये काय येतं, अनवॉन्टेड, अनप्रोडक्टिव्ह और अनइकॉनॉमिक एनिमल्स आर रिमूव्ड फ्रॉम द हर्ड और फार्म. दिस इज डन फॉर इकॉनॉमिकल थिंग्स. आता मी तुम्हाला मागाशी म्हणलं की इथं इमोशन्स आणायचे नाहीत. तुम्ही जर बिझनेस करताय तर बाबा खूप चांगली गाय आहे, तिला आम्ही 10 वर्ष सांभाळली, 10 वर्ष दूध दिले आम्हाला,
मग अशा सगळ्या गायी म्हाताऱ्या होतील, मग तुम्ही त्यांना गोठ्यात सांभाळावं लागेल, ज्या तुम्हाला काहीच उत्पादन देणार नाहीत. मग अशा गायींना रिमूव्ह करावं लागतं. त्याला काय म्हणतात? कलिंग. म्हणजे मला आठवतं की आमच्या सरांनी कलिंग शिकवताना आम्हाला तो कॉन्सेप्ट सांगितलेला की हा बिझनेस करताना इमोशनल राहायचं नाही. ठीक आहे. सो कलिंग इज अ प्रोसेस in which unwanted, unproductive or uneconomic animals are removed from the herd or farm. ठीक आहे. ब्रीडिंग. ब्रीडिंग म्हणजे काय? क्रॉसिंग ऑफ द मेल अँड फिमेल. चांगल्या क्वालिटीचे मेल अँड फिमेलचं क्रॉसिंग करायचं ऑफ द सेम स्पेसिस. एक महत्वाचं, सेम स्पेसिस म्हणजे काऊचा क्रॉस काऊ सोबत करायचा. ठीक आहे. सेम स्पेसिस टू ऑब्टेन द ऑफस्प्रिंग ऑफ द डिझायर्ड कॅरेक्टर इज नोन ॲज ब्रीडिंग. सेम स्पेसिस कसं आहे बघा, सेम स्पेसिस मध्येच ऍक्च्युअल और नॅचरल रिप्रोडक्शन होत असतं. आता आपण ट्राय केला हॉर्स आणि डॉंकीचा क्रॉस केला आणि आपण काय बनवलं? म्यूल, खेचर बनवलं. पण खेचर हे असं ॲनिमल आहे जे रिप्रोडक्शन करू शकत नाही. सो रिप्रोडक्शनची डेफिनेशनच अशी असते की प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक अ पॅरेंट. सो म्यूल बनवलं आपण, पण ते रिप्रोडक्शन मध्ये येत नाही. रिप्रोडक्शनचा अर्थ असा असतो की रिप्रोडक्शन केल्यानंतर जो ॲनिमल जन्माला येतो तो पण फर्टाईल असला पाहिजे, त्यानं रिप्रोडक्शन केलं पाहिजे. ठीक आहे. सो ब्रीडिंग करताना स्पेसिस सेम वापरल्या जातात, सेम स्पेसिस. ठीक आहे. इस्ट्रस ऑर हीट पिरियड काय असतो? तर बघा, द पिरियड ड्युरिंग विच द फिमेल ॲनिमल ऍक्सेप्ट द मेल फॉर क्वायटस ऑर सर्व्हिसिंग अँड कन्सेप्शन टेक्स प्लेस. म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स ह्या पिरियड मध्ये गाय करत, ह्याला मराठीमध्ये माझावर येणं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला हीट पिरियड म्हणतात. ठीक आहे. ह्याच पिरियड मध्ये आता 21 दिवसानंतर बघा ही अशी पुन्हा हीट पिरियड येत असते. ठीक आहे. त्या 1-2 दिवसामध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स केला तरच काय होत असतं? फर्टिलायझेशन होत असतं आणि काऊ प्रेग्नंट राहत असते. त्या पिरियडला काय म्हणायचं? इस्ट्रस पिरियड. 24 तासापर्यंत असतो हा पिरियड. ठीक आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय असतं? बघा ह्याच्यामध्ये मी काय केलंय, ज्या टर्म आहेत त्या सगळ्या घेतल्यात. तुम्हाला हे सगळ्या रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स पुढे मी डिटेलमध्ये पण शिकवणार आहे. ब्रीडिंग, टाइप्स ऑफ ब्रीडिंग, आउट ब्रीडिंग, इन ब्रीडिंग, जर तेवढे क्वेश्चन येतो. तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये काय केलं जातं? नावच आहे बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. सिमेन हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये आर्टिफिशियली सोडलं जातं. नॅचरली कसं सोडणार? विथ द हेल्प ऑफ बुल. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ हिज पेनिस. पण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये काय केलं जातं? ते स्पर्म इंजेक्शन मध्ये भरले जातात आणि ते इंजेक्शनने स्पर्मच्या फिमेलच्या युटेरस मध्ये काय केलं जातं? सोडले जातं ते सिमेन. त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तुम्ही शिकलाय सगळं 12वी मध्ये, 12th बायोलॉजीला तुम्हाला होता हा पॉइंट. द प्रोसेस ऑफ मॅन्युअली डिपॉझिटिंग सिमेन फ्रॉम अ मेल ॲनिमल into the reproductive tract of female animal to achieve fertilization. ठीक आहे. असं कधी केलं जातं सर? तर बघा, चांगल्या क्वालिटीचा बुल हा सगळ्याच गावात नसतो, किंवा एक चांगल्या क्वालिटीचा बुल आहे तो पंजाब मध्ये, तर बुल इथं आणण्यापेक्षा त्याचं सिमेन कलेक्ट करून इकडे आणलं जातं. ठीक आहे. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं, किंवा कधी कधी काऊ घेऊन जाणं अवघड असतं. सो ही एक बेस्ट मेथड आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. गावाकडे डॉक्टर येतोय बघा ती भांड बांधून गाडीला, सेम वे. ओके. सर्व्हिसिंग म्हणजे काय असतात? मेटिंग प्रोसेस. मेटिंग ऑफ बुल अँड काऊ इन हीट इज नोन ॲज सर्व्हिसिंग. मेटिंग ऑफ बुल अँड काऊ इन हीट इज नोन ॲज सर्व्हिसिंग. म्हणजे ऍक्ट ऑफ मेटिंग म्हणजे सर्व्हिसिंग. आता बघा हा एक AFO ला क्वेश्चन आलता म्हणून ती टर्म मी ऍड केलेली आहे. ठीक आहे. तुम्ही याला एक काय शब्द वापरला बघा, फ्री मार्टिन नावाचा एक वर्ड आहे. वेन ट्विन काफ ऑफ अपोजिट सेक्स आर बॉर्न टू काऊ, द फिमेल ट्विन बॉर्न इज नोन ॲज फ्री मार्टिन. जसं आपल्या ट्विन होतात ना मुलं, आता ट्विन मध्ये 2 प्रकारचे ट्विन असतात. आयडेंटिकल, सेम टू सेम दिसणारे ट्विन असतात, आणि एक मुलगा आणि एक मुलगी. आता हा नेमका कॉन्सेप्ट काय, मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो की हे कसे जन्माला येतात. मी बोर्डवरती सांगतो तुम्हाला ते. ट्विनचा कॉन्सेप्ट काय आहे नेमका सर? कसं काय म्हणजे नेमकं हे
दोन्ही मुली, दोन्ही मुलं किंवा एक मुलगा एक मुलगी जन्माला कसं काय येतात? ह्याच्यामध्ये टर्म आहे बघा, मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. म्हणजे काय असतं बघा, आता हे थोडस मी ह्युमनच तुम्हाला रिलेट करतो, बऱ्यापैकी सेमच असतं. इथं इथं असते ओव्हरी, ओव्हरी मधनं ओव्हम इथं येतं बरोबर का, आणि ओव्हम इथं येऊन थांबतं. इकडून हे स्पर्म जातात, याला काय करतात, फर्टिलाइज करतात. आफ्टर फर्टिलायझेशन हे काय बनतं, झायगोट बनतं. म्हणजे झायगोट काय करतं मग, हे झायगोट डिवाइड होत 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 कुठे येतं, युटरसच्या जवळ येतं. मग कधी कधी काय होतं, हे झायगोट डिवाइड होताना ह्या एका झायगोटचे दोन झायगोट बनतात. एका झायगोटचे दोन झायगोट बनतात आणि दोन्ही झायगोट ग्रो होतात. इथं दोन्ही झायगोट काय होतात, युटरस मध्ये ग्रो होतात, आणि ते दोन्हीही सेम जेंडरचे असतात, दोन्हीही मुली किंवा दोन्हीही मुलं. ठीक आहे. आता असे दुसरी एक टर्म काय आहे, त्याच्यामध्ये काय होतं, की इकडून एक ओहम रिलीज होतो आणि इकडून एक ओहम रिलीज होतो. हे दोन्ही ओहम फर्टिलाइज होतात आणि दोन्ही ओहम इथे काय होतात, झायगोट म्हणून ग्रो होतात. सो इथं चान्स असतो की एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही मुलं दोन्ही मुली, पण हे सेम, हे जे दोन ओहमला फर्टिलाइज करून जे ट्विन्स तयार होतात ते आयडेंटिकल नसतात, म्हणजे सेम टू सेम नाही दिसत. सिंगल झायगोट डिवाइड होऊन दोन तयार झाले तर ते सेम टू सेम असतात. मग ती फ्री मार्टिन हा कॉन्सेप्ट काय आहे, की जर एक फिमेल आणि एक मेल जन्माला आला, वेन ट्विन काफ ऑफ अपोजिट सेक्स, म्हणजे एक मेल आणि एक फिमेल जन्माला आला, त्यातल्या फिमेलला काय म्हणतात, फिमेलला म्हणतात फ्री मार्टिन. और फ्री मार्टिन इज अ फिमेल हिपर दॅट इज बॉर्न अ ट्विन विथ अ बुल अँड इज बॉर्न विथ द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट डिफॉर्मिटीज अँड इन मोस्ट ऑल केसेस इट इज, हे इनफर्टाईल असतं, लक्षात ठेवा. हे फ्री मार्टिनच्या जन्माला येते, हे कसं असतं, मोस्टली इनफर्टाईल असते. ओके, तर त्याला काय म्हणले, फ्री मार्टिन. व्हील म्हणजे काय, व्हील, द मीट ऑफ काफ इज नोन ॲज व्हील. बघा हे पण विचारले हा क्वेश्चन. आता कसं आहे, जे सोपे सोपे पॉइंट्स आहेत ना ते विचारून झालेत, मग असे कोपऱ्यातले वगैरे पॉइंट्स काढतायत. तर व्हील म्हणजे काय, आपण बाकी सगळ्याच्या मीटची नाव आपल्याला माहिती आहेत, कॅटल, बफेलो, बोकडाच्या ह्याला म्हणायचं, किंवा म्हणजे शीप, गोट, ह्या सगळ्यांच्या मीटला काय म्हणायचं आपल्याला माहिती आहे. पण मीट ऑफ काफ इज नोन ॲज व्हील, बरोबर का, हे एक पॉइंट लक्षात ठेवा. इन्व्हॉल्युशन, तुम्ही बोर नाही झाला, थोडस बोर होऊ शकतं, स्क्रीनच्या समोर आहात तुम्ही, बरोबर का, मोबाईलकडे बघून बघून, चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे लेक्चर बघणं थोडं बोर होऊ शकतं, कसं रील्स आपण 2 तास बघू शकतो, है की नाही, पण लेक्चर थोडस बोरिंग असते ना. पण बघा, तरी प्रयत्न करायचा, मी तुम्हाला बोर होऊन देणार नाही. शिकण्याची इच्छा असेल बाळांनो, नाही होणार बोर. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एमसीआर टॉप मारायचंय, टॉप यायचंय महाराष्ट्रात, तर तुम्हाला बोर नाही होणार. ज्या गोष्टी आपण आवडीनं करतो ना त्या बोर होत नाहीत आपल्याला, बरोबर का, का तर जिद्द बाळगून. बघा लास्ट इयरला आलाय, आता एक्सक्यूज नसतो. ठीक आहे, ऍग्रिकल्चर ही अशी फील्ड आहे की तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास केला, एक्झाम दिल्या तरच तुम्ही चांगला जॉब मिळवू शकताय. अदरवाईज ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला मग शेती करणं हा एक ऑप्शन आहे, बरोबर का नाही. सो हे शेवटचे दिवस आहेत, खूप अभ्यास करायचा, डेडिकेटेड राहायचे, डिसिप्लिन, डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, असल्या गोष्टी तुम्ही मोटिवेशनल स्पीच मध्ये ऐकल्या असते, पण त्या ऐकून सोडून नाही द्यायच्या. त्याच्यासाठी तेवढं वर्क करायचं, स्वतःला घासायचंय. आणि या टॉपर पेपर जरा आयुष्यात काहीतरी टॅग लागू द्या, एमसीआर टॉपर, एएफओ टॉपर, ऍग्री एमपीएससी टॉपर. स्वप्न बघा रे, स्वप्न बघून त्यासाठी खूप कष्ट केलं आणि सक्सेस मिळाला, खूप भारी वाटतं. आणि फेल्युअर आला तरी माणूस पचवतो, तो काम पचवतो. तर मी माझं 100% दिलते सर. खूप वेळा असं बी होतं की रिग्रेट होतो. रिग्रेट म्हणजे काय असतो, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे सगळे सोर्सेस आहेत, आणि तुम्ही जर अभ्यास नाही केला आणि मार्क्स कमी पडले तर आयुष्यभर रिग्रेट राहतो, पश्चाताप होत जातो. अरे यार, माझ्याकडे सगळं होतं, मी अभ्यास नाही केलं, थोडा अभ्यास केला असताना अजून मार्क्स वाढले असतील, गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असतं, बरोबर का नाही. या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून
सेल्फ मोटिवेशन असलं पाहिजे, आतून तुम्हाला वाटलं पाहिजे मला करायचं. अलार्म लावायचा पण तो अलार्म वाजायच्या आधी उठून बंद करायचा, त्यावेळेस तुमचं डेडिकेशन असते. बरोबर का? रावेमध्ये असाल तर खूप खावा, स्वतःची पर्सनॅलिटी चांगली बनवा आणि सोबत चांगला अभ्यास करा, खूप पुस्तकं वाचा, नोट्स वाचा, सगळं करा. ठीक आहे, चला. इन्व्हॉल्युशन म्हणजे काय असतं? प्रोसेस बाय विच युटरस रिटर्न टू इट्स नॉर्मल साईज अँड कंडिशन आफ्टर पार्च्युरेशन. आता काय होतं बघा, डिलिव्हरी मध्ये काय होतं, ती युटरस स्ट्रेच झालेलं असतं. आता मी थोडंसं इथंच आता मी ह्युमनचं ऍक्शन करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे सगळ्याच अॅनिमल मध्ये युटरस काय होतं, एक्सटेंड झालेलं असतं. ते पुन्हा काय होतं, नॉर्मल पोझिशनला येतं. त्याला काय म्हणायचं? इन्व्हॉल्युशन्स. इथे जे साईज पुन्हा नॉर्मल आहे तशी होती, याला काय म्हणायचं? इन्व्हॉल्युशन्स. ओव्ह्युलेशन म्हणजे काय असतं तुम्हाला माहितच आहे, रिलीज ऑफ मॅच्युअर ओव्हम फ्रॉम द ओव्हरी इज कॉल्ड एज ओव्ह्युलेशन. RRB ची जी एक्झाम असते ना, रिजनल बँकची, त्याला क्वेश्चन आलता म्हणून मी हे घेतलेलं आहे टर्म, बरं का, तुम्हाला माहितच आहे. सो रिलीज ऑफ मॅच्युअर ओव्हम फ्रॉम ओव्हरी इज नोन एज ओव्ह्युलेशन. ग्रेडिंग अप म्हणजे काय करणं, नावातच आहे बघा, ग्रेडिंग अप करणं. म्हणजे तुमच्याकडे एक फिमेल आहे, फिमेल कावा आहे, ती काय अशी खूप सुपिरियर नाही, त्याच्यामध्ये खूप चांगले कॅरेक्टर नाहीयेत, पण काय करायचं मग? सिस्टम ऑफ ब्रीडिंग इन विच प्युअर बुल्स. आता एक बुल आहे की तो खूप प्युअर आहे किंवा खूप सुपेरियर आहे, त्यात खूप चांगले कॅरेक्टर आहेत, असा बुल काय करायचा? यूज्ड फॉर इम्प्रुव्हमेंट इन नॉन डिस्क्रिप्ट फिमेल. नॉन डिस्क्रिप्ट फिमेल जर असेल तर त्याला काय म्हणायचं? म्हणजे नॉन डिस्क्रिप्ट म्हणजे इन्फेरियर क्वालिटीची काव आहे, तिला मेटिंग करण्यासाठी काय वापरायचं? एक प्युअर बुल वापरायचं, त्याच्या चांगल्या क्वालिटीज आहेत. सो हळूहळू ती गाय जी वासरं जन्माला घालणार आहे, त्या वासरांमध्ये काय होते, त्या बुलचे कॅरेक्टर येत राहत आहेत. ठीक आहे, सो त्याला म्हणायचं ग्रेडिंग अप. तर मला सांगा, मागाशी मी तुम्हाला एक नॉन डिस्क्रिप्ट साठी एक क्वेश्चन विचारलेला. नॉन डिस्क्रिप्ट हा मागे आपण एक कॉन्सेप्ट कुठं बघितला, कुठल्या बुल साठी वापरलेला? नॉन डिस्क्रिप्ट बुलला काय म्हणायचं, आठवतंय का तुम्हाला? बघा, गेस्टेशन म्हणजे काय असतं? गेस्टेशन पिरियड. जसं 9 महिने 9 दिवस बाळ पोटात सांभाळलं जातं, त्या पिरियडला काय म्हणायचं? गेस्टेशन पिरियड. द पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन विच इन ॲनिमल टिपिकली मेजर्ड फ्रॉम टाइम ऑफ कन्सेप्शन म्हणजे फर्टिलायझेशन पासून ते पार्च्युरेशन पर्यंत, डिलिव्हरी पर्यंत जो वेळ आहे, त्यामधल्या टाइमला काय म्हणायचं? गेस्टेशन पिरियड. प्रत्येक ॲनिमलचा हा पिरियड वेगवेगळा असतो, बरोबर का? काऊचा हा सेम ह्युमन सारखा 9 मंथ 9 डेज, बफेलोसाठी आय थिंक 10 मंथ आहे. ठीक आहे, सो पुढे सगळं सांगणार आहे तुम्हाला, सगळ्या टेबल फॉर्मॅटमध्ये नोट्स मध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, सो जे कुठंच नाही मिळणार, म्हणजे मी आता हे काय खूप मोठी गोष्टी बोलत नाहीये, पण सगळीकडे ऍग्रीच्या नोट्स आहेत, पण जिथं जिथं ज्या ज्या कमतरता आहेत, जिथं ज्याच्यामध्ये जे नाहीये तो सगळ्या गोष्टी ऍड करायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सगळ्याच नोट्स मध्ये. ठीक आहे, तुम्ही ऍग्रिकल्चर एमपीसी वगैरे ह्याच्याबद्दल ऐकलं असेल, नोट्स बद्दल वगैरे. कन्सेप्शन म्हणजे काय असतं? फर्टिलायझेशन ऑफ एग बाय स्पर्म लीडिंग टू द बिगिनिंग ऑफ प्रेग्नन्सी इज नोन एज कन्सेप्शन. तुम्ही माझ्याशी काहीच नाही बोलत, सो मला मग ते लेक्चर असं वन साइड वाटतंय. ठीक आहे, मी तुम्हाला मागाशी क्वेश्चन विचारला किंवा तुम्हाला समजते का म्हटलं का तुम्ही असं थंब वगैरे पाठवत नाही, पाठवायचे थंब. ठीक आहे, आता जे ऑनलाईन करतात त्यांना सांगतोय मी. फर्टिलायझेशन ऑफ एगला कन्सेप्शन म्हणलं. इनब्रीडिंग डिप्रेशन टर्म ऐकले का? इनब्रीडिंग डिप्रेशन. जर आपण सेम पॅरेंट, म्हणजे एक आपल्या घरी एक बैल आहे आणि एक गाय आहे, आपण जर त्या औषधा सेम बोलणंच काय केलं, मेटिंग करत राहिलो, तर हळूहळू काय होतं, नवीन कॅरेक्टर येत नाहीत. सेम स्पेसिस मध्ये जर काय होत राहिलं, ब्रीडिंग होत राहिलं, तर काय होतं, हळूहळू नवीन कॉम्बिनेशन्स, नवीन जीन मिक्स न झाल्यामुळं हळूहळू जन्माला येणारे अॅनिमल वीक जन्माला येतात, त्याला म्हणतात इनब्रीडिंग डिप्रेशन. लक्षात ठेवा, म्हणूनच आपल्यामध्ये काय असतं की फॅमिलीमध्ये लग्न केलं जात नाही, बरोबर का? फॅमिलीमध्ये म्हणजे खूप रेअर असतं की आत्याचा मुलगा, मामाची मुलगी वगैरे हे जे असतं, हे फॅमिलीमध्ये
जर खूपच फॅमिलीमध्ये मॅरेज झाले तर काय होऊ शकतं, इनब्रीडिंग डिप्रेशन. सो क्लोजली रिलेटेड अॅनिमल मध्ये ब्रीडिंग नाही करायचं. सो इनब्रीडिंग डिप्रेशन इज द रिड्यूस्ड सर्वायवल अँड फर्टिलिटी ऑफ ऑफस्प्रिंग ऑफ द रिलेटेड इंडिव्हिज्युअल. की त्याचा फिटनेस कमी होत जातो. सो लॉस ऑफ विगर अँड फिटनेस ऑफ अन अॅनिमल बिकॉज ऑफ इनब्रीडिंग. बिकॉज ऑफ इनब्रीडिंग म्हणजेच इनब्रीडिंग म्हणजे सेम स्पेसिसचा सेम अॅनिमल न कंटिन्युअसली मेटिंग करत राहिला जनरेशन टू जनरेशन, बरोबर का. सो जर इनब्रीडिंग डिप्रेशन आलं तर काय करायचं, मध्येच आउटब्रीडिंग करायचं, मध्येच दुसऱ्या म्हणजे जो तुम्ही बुल वापरता त्यापेक्षा वेगळा बुल वापरायचा, याला काय म्हणायचं. मग नंतर तुम्ही ते इनब्रीडिंग डिप्रेशन तुम्ही ओव्हरकम करू शकता. इनब्रीडिंग काय आहे मग, आला टर्म बघा. सिस्टम ऑफ ब्रीडिंग बिटवीन व्हेरी क्लोजली रिलेटेड अॅनिमल इज नोन ॲज इनब्रीडिंग. क्लोजली रिलेटेड म्हणजे कळलं तुम्हाला, इथं नात्यांबद्दल बोललं जाते. क्लोजली रिलेटेड म्हणजे इथं आता अॅनिमल मध्ये बघा, मदर विथ सन किंवा डॉटर विथ हिज फादर हे मेटिंग असतं, लक्षात ठेवा अॅनिमल्स मध्ये, ठीक आहे. सो अ सिस्टम ऑफ ब्रीडिंग बिटवीन व्हेरी क्लोजली रिलेटेड अॅनिमल्स, फुल सिस्टर फुल ब्रदर, ठीक आहे. तर हे असतं इनब्रीडिंग. इस्ट्रस सायकल म्हणजे काय, मागाशी बघा फक्त इस्ट्रस शब्द आपल्याला, इस्ट्रस पिरियड म्हणजे हीट पिरियड होता. इस्ट्रस सायकल म्हणजे जसं ह्युमन मध्ये मेन्शुअल सायकल असते तसे ह्यांच्यामध्ये पण असते, कॅटल्स मध्ये पण. द फिजिकल इव्हेंट बिटवीन टू हिटिंग पिरियड आर कॉल्ड एज इस्ट्रस पिरियड. तुम्हाला माहित असेल बघा, 21 दिवसानंतर हे रिपीट होत असते सायकल. म्हणजे 21 दिवसानंतर पुन्हा काय होतं, ती काऊ हिट वरती येते. एकदा हिटवर आले तिथून पुढे 20 दिवस वगैरे ती पुन्हा हिटवर येत नाही, 20 दिवसानंतर पुन्हा हिटवर येते. याला काय म्हणायचं, सायकल, इस्ट्रस सायकल. डबल आला गेस्टेशन पिरियड म्हणजे पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन अॅनिमल. इंटर काल्विंग पिरियड नावातच आहे. काल्विंग म्हणजे काय, ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ. दोन डिलिव्हरी मधला पिरियड म्हणजे काय असतो, इंटर काल्विंग पिरियड. सो नंबर ऑफ डेज बिटवीन टू सक्सेसिव्ह काल्विंग हा जास्त असला तर चांगलं नसतं, हा कमी असला पाहिजे. इंटर काल्विंग पिरियड म्हणजे थोडक्यात काऊ कंटिन्यू तिनं दूध देत राहिलं पाहिजे आणि ते खूप कमी काळ असं ते ड्राय राहिले पाहिजे, बरोबर. त्याला म्हणतात ड्राय, म्हणजे ते दूध त्याला ड्राय 1-2 महिन्यासाठी फक्त केलं जातं, ठीक आहे. 2 महिने म्हणजे ते बघा, तिची डिलिव्हरी होते, तिथून पुढे 1-2-3 महिन्यात ती पुन्हा हिटवर येते, मग तिला पुन्हा प्रेग्नंट केलं जातं. प्रेग्नंट झाल्यावर पण ती काय करते, अजून 3 महिने वगैरे दूध देते. म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीचे जे 9 महिने असतात त्यातले पहिले 6 महिने दूध देते ती, 6 महिने किंवा 8 महिने, आणि शेवटचे 1-2 महिने तिला काय केलं, ड्राय केलं जातं, ठीक आहे. म्हणून हा इंटर काल्विंग पिरियड म्हणजे 2 काल्विंग मधला पिरियड आहे. लॅक्टेशन लेंथ इंटरवल बिटवीन डेट ऑफ काल्विंग टू डेट ऑफ ड्राईंग. म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर तिथून पुढे एक जवळपास मी तुम्हाला सांगितलं 6 महिने वगैरे ती दूध देते, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, लॅक्टेशन लेंथ. ड्राय पिरियड मगाशी सांगितलं की इंटरवल बिटवीन डेट ऑफ ड्राईंग ऑफ टू द डेट ऑफ नेक्स्ट काल्विंग. म्हणजे 9 महिन्यातले शेवटचे 2-3 महिने त्याला तिचं दूध काढायचं बंद केलं जातं, पिरियड असतो ड्राय पिरियड. हीट डिटेक्शन म्हणजे काय असतं की बाबा इथं आयडेंटिफाइंग साइन ऑफ इस्ट्रस और हीट इन फिमेल एनिमल टू डिटरमाइन द ऑप्टिमम टाइम फॉर ब्रीडिंग. ह्यात काय असतं की बाबा हीट डिटेक्शन म्हणजे काय, की काऊ काय साइन दाखवते. सगळ्याच काऊ दाखवतात असं नाही. आता हिटिंग मधले हीट पिरियड मधले साइन काय आहेत, दुसऱ्या अॅनिमल वरती माउंट होते किंवा त्याचे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जो असतो तो रेड झालेला असतो किंवा ती लाईक कलरलेस वॉटर सिक्रेट करत असते त्याच्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट मधून, त्याला काय म्हणायचं, हे काय साइन वरनं तिला डिटेक्ट केलं जातं. किंवा मग अशा आपण बघितलं एक बुल वापरला जातो, तो बुल काय करतो, आयडेंटिफाय करतो. सर्व्हिस पिरियड म्हणजे काय, इंटरवल बिटवीन पार्च्युरेशन टू सक्सेसफुल कन्सेप्शन. डिलिव्हरी झाल्यानंतर ती नेक्स्ट टाइम ज्यावेळेस परत तिचं फर्टिलायझेशन होतं
तुम्हाला सांगितलं की ती डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाल्यानंतर ते पुन्हा काय होते, हिटवर येते, मग पुन्हा तिला प्रेग्नंट केलं जातं. त्या पिरियडला काय म्हणायचं, कन्सेप्शन. 3-4 महिन्यात ती पुन्हा म्हणजे माझा येते, तेवढ्या पिरियडला काय म्हणायचं, सर्व्हिस पिरियड. त्यात ती प्रेग्नंट नसते थोडक्यात, बरोबर का, त्या पिरियड मध्ये ती प्रेग्नंट नसते, त्याला म्हणायचं सर्व्हिस पिरियड. इस्ट्रस सायकल सांगितलं, इंटरव्हल बिटवीन टू हीट पिरियड. सुपर ओव्ह्युलेशन काय असतं, आता ही रिप्रोडक्शन मधले टर्म आहे. ह्याच्यामध्ये बघा, नॉर्मली एक गायी काय करते, 1 ते 2 म्हणजे 1 ओव्हम रिलीज करत असते. आणि ओव्हम रिलीज करायसाठी किंवा ओव्हम तयार होण्यासाठी बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन वापरलं जातं, FSH. तर हे हार्मोन काय केलं जातं, जास्त दिलं जातं गायीला, आणि त्यामुळे ती काय करते, जास्त ओव्हम रिलीज करते एकाच वेळेस, किंवा जास्त ओव्हम तयार करते. प्रोसेस टू प्रोड्यूस मोर एग्स फॉर एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी इज नोन एज सुपर ओव्ह्युलेशन. तर हा ऍग्री एमपीसी 2022 ला क्वेश्चन आलता, इफको 2023 ला पण क्वेश्चन आलता. आता ऍग्री तुमचं थोडस बॅड लक की बाबा ऍग्री एमपीसी ही आता एमसीक्यूची नाही राहिलेली. आता जर एमसीक्यूची असती ना, तर मग तर तुम्ही एमसीआरचा अभ्यास म्हणजे एमपीसीचा अभ्यास होता आमच्या वेळेस, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, सुपर ओव्ह्युलेशन एका वेळेस खूप जास्त ओव्हमला ती तयार करते, कारण तिला ऍक्च्युली हार्मोनची ट्रीटमेंट म्हणजे तिला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं इंजेक्शन दिलेलं असतं. हे काय करतात, एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे काय, आता समजा एक साहिवाल नावाचं ब्रीड आहे, तो पंजाब पाकिस्तान बॉर्डरला आहे, तिकडून त्या 10 गायी इकडे आणणं थोडं कॉस्टली आहे. तर काय करायचं, त्या गायीमधलं ते एम्ब्रियो आणायचे आणि आपल्या इकडे आणून ते आपल्या इथल्या गायीच्या युटेरस मध्ये ग्रो करायचे. सरोगेट मदर जसं म्हणतो ना आपण, सरोगेट मदर, दुसऱ्याचा एम्ब्रियो दुसऱ्याचा युटरस वापरायचा बेबी ग्रो करण्यासाठी. सेम त्या टेक्निकनं तिकडून फक्त काय करायचे, एम्ब्रिओज आणायचे आपल्या इथं. आता कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुण्यामध्ये ते बनवलेत बघा तसे, तिकडून फक्त तो एम्ब्रिओ आणायचा आणि इथं आणून तो ग्रो करायचा. म्हणून एकाच गायीकडून 10-15 एम्ब्रिओज बनवले जातात. ती सुपर ओव्ह्युलेशन झालं का ते ओव्हम काय करायचं, त्याचं IVF करायचं, आणि IVF करून ते एम्ब्रिओ बनवून इकडे आणायचे. ग्रेझिंग माहिती आहे तुम्हाला, अलोइंग अॅनिमल टू फीड ऑन नॅचरल पाश्चर, बाहेर त्यांना चरायला सोडणं म्हणजे ग्रेझिंग असतं. फ्लॉक म्हणजे काय असतं, ग्रुप ऑफ बर्ड सच ॲज चिकन्स ऑर डक केप्ट टुगेदर फॉर कॉमन मॅनेजमेंट पर्पज. हर्ड म्हणजे काय असतं, ग्रुप ऑफ ॲनिमल ऑफ द सेम स्पेसीज, पक्ष्यांचा थावा असतो, आणि ॲनिमलचा बघा हर्ड असतो, ठीक आहे. कन्फाइनमेंट हाऊसिंग म्हणजे काय असतं, तुम्ही त्याला हाऊसिंग सिस्टम वेअर ॲनिमल्स आर केप्ट इनडोअर, आतमध्ये ठेवलं जातं फॉर सम ऑर ऑल द टाइम, पूर्णपणे आपण त्याला बांधून ठेवतो, त्याला काय म्हणायचं, कन्फाइनमेंट हाऊसिंग. रेशन म्हणजे काय असतं, मिक्सचर ऑफ फीड इनग्रेडियंट प्रोव्हाइडेड टू ॲनिमल टू मीट देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. फीड ॲडिटिव्ह, नॉर्मल खाण्यामध्ये आपण एक्स्ट्राचं जे खायला देतो, लाईक विटॅमिन्स, मिनरल्स अँड अँटीबायोटिक्स, ह्याला काय म्हणायचं, फीड ॲडिटिव्ह. नॉर्मल फीड सोबत ॲडिटिव्ह ऍड केले जातात. फीड लॉट म्हणजे काय असतो की फॅसिलिटी वेअर ॲनिमल्स आर फेड हाय एनर्जी डाएट टू प्रमोट रॅपिड ग्रोथ अँड इफिशियंट मीट प्रोडक्शन, कॉमनली युज्ड इन द बीफ कॅटल फिनिशिंग, ठीक आहे. त्याला एक्स्ट्राचं हे दिलं जातं. हे म्हणजे काय असतं, हे ऐकलं तुम्ही, हे म्हणजे स्टोअर्ड फॉरेज दॅट इज इसेन्शियली कॅरेक्टराइज्ड बाय हॅव्हिंग लो मॉइश्चर कंटेंट. किती असतं ते, लेस दॅन 16% मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं. ह्याच्यामध्ये फायबर जास्त असतं आणि टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट कमी असतं. हे फक्त पोट भरण्यासाठी दिलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, हे स्टोअर्ड फॉरेज दॅट इज इसेन्शियली कॅरेक्टराइज्ड बाय हॅव्हिंग लो मॉइश्चर कंटेंट. किती असतं, लेस दॅन 60% मॉइश्चर असतं. सायलेज माहिती आहे ना तुम्हाला, सध्या आपल्या गावाकडे बघा कुट्टी केली म्हणतात, तर ते मॉइश्चर जास्त असतानाच त्याला चॉप करून काय केलं जातं, त्याला प्रिझर्व केलं जातं, त्याला फर्मंट केलं जातं. सो सायलेज इज टिपिकल फॉडर मेड फॉर ग्रीन फॉलिएज क्रॉप विच हॅव बीन प्रिझर्वड बाय फर्मेंटेशन. आता ह्याला काय केलं जातं, एकदम पॅक बॅगेत ठेवलं जातं, त्यामुळे आतमध्ये काय होतं, अनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे फर्मेंटेशन होतं, आणि त्यामुळे तो चांगला चारा तयार होतो, ठीक आहे. तर ग्रीन फॉडर कॅन बी प्रिझर्वड ॲज अ सायलेज स्टोअर्ड फॉर लॉंग पिरियड, ठीक आहे. किती राहिले आणखी, सायलेज ओके.
खूप आहे. राहिलेले जे टर्म आहेत ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला घेतो. लेक्चर 1 तासच असतं ना आपलं. मला लेक्चर तुम्हाला समजतंय का? मला अजून एकदा थंब पाठवा सगळ्यांनी. पवन, सृष्टी, रेश्मा, अजून कोण आहेत खाली? सगळे ऐकताय का माझं लेक्चर तुम्ही? करणार मी. पण तुम्हाला समजतंय का मी शिकवलेलं? हे अशी पद्धत योग्य आहे का? म्हणजे तुम्हाला गोष्टी अंडरस्टँड होत आहेत का? म्हणजे बॉटनी मधून तुम्हाला जे काही गोष्टी कळल्या, बॉटनी असेल, पॅथ असेल, हे अवघड सब्जेक्ट. म्हणजे मी जवळपास 4 वर्ष झालं ह्या फील्डमध्ये आहे. पॅशनेटली मी AFO क्रॅक केले, पण बाय चॉईस मला टीचिंग मध्येच करिअर करायचं आहे. म्हणून मी तुम्ही आता PPT वगैरे बघत असता, ह्याच्यावरनं मला तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने गोष्टी समजून सांगायच्या, आणि ते मी प्रयत्न करतोय असं नाही, म्हणजे सांगतोय तुम्हाला समजतायच त्या. ठीक आहे. सो जर गोष्टी समजत असतील तर आपण हे कंटिन्यू करूया. आज थांबूया. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तोपर्यंत थँक्यू.